काही स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। तर आपण आज आपल्यासोबत आहे कोण आहे नागरे आज नवीन मेंबर आदित्य नागरे आणि मिलिंद झटाले आपल्यासोबतच राहते। तर आपण आज चाललाय सालबर्डी, नेरपिंगळई आणि सिंबोरा डॅम। तिथे आपण बघू फिशिंग करू आज, नाही तर चला। वातावरण मस्त आहे, रोड अमरावती मोर्शी रोड आहे, वातावरण दिसत आहे। हे मंदिर लागते हनुमानजी तर मोठा तिकडून येते ना, पण पिंगळा देवीच्या रस्त्यावर पोचला। इथं आपलं मध्ये गाव आहे तिवसा रस्ता निघते इकडून, पहिले असं बोला ना। गाईज आपण पिंगळा देवीच्या गेटवर पोचलेलो आहे। हे गेट बघू शकता, हे गेट आहे आणि हा आपला इथं पोचायसाठी आपला अमरावती मोर्शी रोडवरून यावं लागते। बस इकडे आतमध्ये वरती पहाडावर पिंगळा देवीचं मंदिर आहे। तर चला मित्रांनो, पण पिंगळा देवीचं पहिले दर्शन करू, मग समोर जाऊ। चला। अमरावती शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर मोर्शी मार्गावर नेरपिंगळई हे गाव वसले आहे। स्टोरेज आहे ना, स्टोरेज आपल्याला आपण पोचलाय नेरपिंगळई गडावर। हे आहे समोरचा व्ह्यू आणि इकडे पहाडावरून इकडून मस्त सीन दिसून राहिलाय, जबरदस्त दिसून आलं या दिवसात। बघू शकता ते आपली याची फॅक्टरी म्हणतो आपलं, आपली फॅक्टरी नाही। हा जबरदस्त, चल अंदर दर्शन करू मग। आहेच आपण इथं, इकडे समोर गाव पण आहे इकडे। तर काही जण आपल्याला काही प्रसाद काही घ्यायचं असेल तर इथून स्टॉल लागलेलेच आहे। इकडे मंदिर जायचा रस्ता, आपण मंदिरापाशी पोचलेला आहे आणि इथे मस्त वडाचं झाड आहे। इकडून पण इथून डायरेक्ट सिंबोरा डॅम दिसते रे, इथून ह्या स्पॉटवरून तुला दाखवतो समोर। आता मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो, मागं पण आलं त्या मंदिराचं काम चालूच होतं, आता पण आहे। जबरदस्त दिसते तो बारे सिंबोरा डॅम दिसला, सरळ पाय दिसते इथून। अरे मंदिर बहुत मोठं झालं। तर गाईस पिंगळा देवी संस्थान, तर चला गाईस पहिले आपण पाय वगैरे धुवू, मग आतमध्ये जाऊ। नेरपिंगळई या गावासह बोराडा, सावरखेड आणि नमदरा या 4 गावाचा वेशीवर सुंदरगड या पर्वतावर एका विहिरीतून पिंगळई देवीवर आल्याची आख्यायिका आहे। या विहिरीतून पिंगळई देवीसोबत कमळा देवी सुद्धा प्रकट झाली आहे। निजामशाहीच्या काळात 700 वर्षापूर्वी निजामाने या गडावर ज्या विहिरीतून पिंगळा देवीचा मुखवटा बाहेर आला त्या ठिकाणी मंदिर बांधले। या मंदिरावर मशिदीवर असतात तसे घुमट बांधण्यात आले। आता मात्र या मंदिराचे नूतनीकरण होत असून मंदिराचा गाभारा आहे तसाच ठेवून मंदिर नव्याने उभारले जात आहे। मंदिरातले दर्शन झालेले आहे आणि कसं आहे की मंदिरात काम पण चालू आहे, मंदिराचं काम चालू आहे, मंदिराचं रिनोव्हेशनचं बघू शकता। आतमध्ये तुम्हाला मी आताच दाखवलं कसं काय आहे। तर पिंगळा देवी आणि पाठीशी उभे राहतात असल्याने आपल्यावर संकट दूर होते अशी श्रद्धा भाविकांची आहे। पिंगळा देवी ही माहूर येथील रेणुका देवीच्या रूपाप्रमाणेच भासणारी देवी आहे।
पिंगळा देवी दिवसातून 3 वेळा रूप बदलते असे मानले जाते. सकाळच्या वेळी पिंगळा देवी बाल्यावस्थेत राहते, तर दुपारच्या वेळी पिंगळा देवी तारुण्यावस्थेत असल्याप्रमाणे भासते. रात्री पिंगळा देवीचे स्वरूप एखाद्या वृद्धाप्रमाणे जाणवते असे मंदिरातील पुजारी मुकेश मारोडकर सांगतात. तर काही आपल्या हनुमानजीचे पण दर्शन झालेले आहे. तर आपण आता समोर जाऊ. सुंदरगडावर पिंगळा देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर कापूर तलाव आहे. नवरात्रात अष्टमीच्या दिवशी कापूर तलावावर मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो. हा तलाव सुद्धा 600 वर्ष जुना आहे. पिंगळा देवी पहाटे या तलावात आंघोळ करण्यासाठी जाते असे भाविक मानतात. अनेक पहाटेच्या सुमारास तलाव परिसरात पैंजण वाजत असल्याचा आवाज येतो अशी माहिती ही मंदिराचे पुजारी मुकेश मारोडकर यांनी दिली आहे. डोंगरावर असणाऱ्या या तलावात 12ही महिने पाणी साचून राहते. हे या तलावाचे वैशिष्ट्य असून या तलाव परिसरात एक आगळे वेगळे वातावरण येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जाणवते. पिंगळा देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक भाविक मंगळवारी आणि शुक्रवारी पिंगळा देवीच्या दर्शनाला येऊन येथे आपल्या मनोकामना पूर्ण व्हावात यासाठी नवस आपण बोलतात. जरासं मंदिराच्या समोर आल्यानंतर हा इकडे अजून एक रस्ता आहे. तिवसा, राजूरवाडी, नेरपिंगळाई बोर्ड दाखवतो. हे दिसलं? तिवसा, राजूरवाडी, नेरपिंगळाई हा रस्ता आहे. गाव आहे ते समोर. रस्ता आहे हा रस्ता आहे आपला. बाय आपण ह्या इकडून तर तिकडे गाडी लावली होती. तो तिकडे गाडी आणि हे बिनतारी संदेश म्हणजे आपलं हे काय म्हणते याले रेडिओ स्टेशन आहे. पोलीस बिनतारी संदेश नाही, रेडिओचं नाही, हे वॉकी टॉकी नाही राहत का रे ते आहे. हा सुंदर वातावरण दिसणार जबरदस्त आहे रे. ढगल नेरपिंगळाई गडावरचा पूर्ण बंद आहे. काय पोलीस बिनतारी संदेश टावर लावले बंद म्हणजे आता याच्यावर चालू ठेवते ते. या देवीजवळ नवस पूर्ण होतो असा विश्वास भाविकांना असून नवस पूर्ण होतात. भाविक पुन्हा मंदिरात येतात आणि जो काही नवस बोलला त्याची पूर्तता करतात. पिंगळा देवी नाव स्मरण केल्याने अडचणीमध्ये असलेल्या भाविकांचे मार्ग सुकर होतात. तर गाईज आपण कच्चा चिवडा बनवतोय काय अंधार दिसून आला इथून दिसत आहे रे बरोबर. फोकस करून वाढवा दिसत आहे ब्राईटनेस तर वाढवा. म्हणजे कच्चा चिवडा इमलीच्या ठेचा आपला कच्चा चिवडा बनलेला आहे बघू शकता. जबरदस्त लागून राहिला आहे. एक नंबर आहे. चला आम्ही आता खातो. नंतर भेटू आपण. तुम्ही पण काही खाऊन घ्या. चिवडा मस्त होता. जबरदस्त तिखट. आपल्याला तिखट हा नाही. हे दुकानाचं नाव आहे पिंगळाई कच्चा चिवडा. हे जबरदस्त बनवला होता. एक नंबर होता. नाही तर पाणी खाता
पाणी विचारून आले. पाणी खातच नाही तर काय. चला, आणि आपले इथचे दर्शन खतम झालेले, दर्शन पण झाले ना. आता आपण सालबर्डीला जाऊ. चला काहीच, गाडी आपली इथंच आहे समोर उभी. चला आपण आता सालबर्डीत भेटू सरळ.